चालू आहेत लाईव्ह स्वरूपात. जुचंद्रा गावामध्ये नगरसेवक चषक, चंद्रपाळामध्ये द ग्रेट मराठा चषक, तिवरी गावामध्ये मास्टर चषक, पांजुला मास्टर चषक. तिवरीचा संघ तिथे खेळतोय आणि इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इथे लॉंग ऑनच्या वरून षटकार. या मॅच मध्ये मूड मध्ये आहेत अंगद, आणि जेव्हा गाणं वाजेल कॅमेरामॅन त्याच्यावरती फोकस करेल. ओ हा बॉल आतमध्ये वळतोय, डॉट बॉल येतोय आणि टीमची धाव संख्या आहे 7 धावा. आतापर्यंत 3 बॉल 7 धावा. राजची खासियत आहे, चांगला बॉलिंग अटॅक या खेळाडूकडे आहे. अंगद पाटील देखील खेळू शकला असता नायरा 11 टिवरीमध्ये, परंतु मला वाटते पुढच्या वर्षी त्यांचा फॉर्म फिलअप केला जाईल. यंदाच्या हंगामामध्ये फक्त टिवरी संघाला तो खेळताना दिसेल, फक्त खेळताना बघेल. एक धाव येईल, एक या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 8. 4 बॉल 8 धावा. 3 ओव्हरचा मॅच आहे. जबरदस्त ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सलग 6वा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. स्ट्रेट पटका खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, चौकार. जरा चांगली गाणी लावली तर अंपायर डान्स करेल. 12 धावा. ओ पुढे जाऊन खेळलाय, बॅटचे आउटसाइड एज अँड टेकन, कॉट बिहाइंडच्या माध्यमातून विकेट. 1 ओव्हर 12 रन. पोचलाय. RW मधून रजिस्ट्रेशन केलंय आणि येणाऱ्या स्पर्धांमध्ये हेच अंपायर तुम्हाला नक्की दिसतील. धावफलक 13 धावा, 2 बॉल. इनसाइड आउटकन केलेला फटका, फटका फसलाय, फिल्डर आहे, कॅच टिपलाय रोशन भोईरने, गेलाय विकेट, गॉन.
चांगला ठुमका दाखवत होता. रोशन शोले आलाय न्यू बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आहे सध्या 13. 13 आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. भरपूर वेळा विकेट फेरा येताना आपण पाहिले आणि या मॅचमध्ये ते दृश्य घडलंय. गेलाय विकेट 13 वरती. सरपंच उपसरपंच चषक आपण पाहतोय 2026 हे शानदार आयोजन. आल्या आल्यास मोठा फटका खेळलाय. बराच काळ चेंडू हवेत राहिलाय. कॉलिंग नाही दोघांमध्ये आणि इथे हा कॅच मात्र सुटला गेलाय. राज देखील होता बॅकअपला. 2 धावेने धावफलक 15 धावा. पंधरा धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 5 बॉल. इथल्या साईडला टिवरी मास्टरचा देखील मॅच पांजू नगरीमध्ये चालू आहे आणि तिथे मला वाटते 12 बॉलमध्ये 23 पाहिजे आहेत समोरच्या संघाला. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आहे आणि इथे सर्व गोष्टी ॲक्युरेट होत्या. फक्त यष्टीरक्षकाने स्टंपवरती नेम साधला नाही. 2 धावा. चांगली फिल्डिंग केली होती आणि त्या क्षणाला बॉल देखील फेकला परंतु थोडा लेट झाला यष्टीरक्षक. 2 धावेने धावफलक 17. 2 ओव्हर 17 धावा. पक्षी देखील दाखवले जात आहेत TCP लाईव्ह वरती. घार विदाऊट गुगल मॅपने देखील कबूतर असू दे किंवा पक्षी आपल्या नेहमीच लोकेशनवरती पोहोचत असतात. टीमची धावसंख्या सध्या 17. 2 गडी बाद. 17 म्हणजे खतरा. 17 आकडा असा आहे कधी विकेट तर कधी षटकार. रोशन भोईर आला बॉलिंग मार्कवरती. रवी सोहले. हो डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. आज मला वाटते वाढदिवस आहे. अंकुल दुबे यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख गोड गोड शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल. हॅपी बर्थडे अंकुल आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संध्याकाळी फुल हाऊस पार्टी आणि त्यांनी सांगितले की जे पाहिजे ते मिळेल. रात्री 8ला सर्वांनी जमा अंकुलच्या बड्डेला. टीमची धावसंख्या 18. अमन पांडे कुठे असाल तर या स्टेजवरती. अमन पांडेजी आइए. दोन बॉल 18 धावा. चांगली गोलंदाजी. रोशन भोईर टिचून मारा करतोय बॅटरला रीड करून. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आतून बाहेर निघलाय बॉल. जबरदस्त आउट स्विंग. तर जसं रोशन क्रिकेटमध्ये वय वाढत गेले तसं एक्सपिरियन्स अनुभव त्याचा देखील वाढत चाललाय आणि जबरदस्त तो गोलंदाजी करतोय. याही मॅचमध्ये त्याचा बोलबाला. 3 बॉल 18. ओ यावेळी कुठेतरी जास्त एफर्ट्स लावले. वाईट बॉल एक वेगळी ॲक्शन पंचांची. गोट्या अंपायरला पाहिलंय आता या परिसरातील अंगद छोटे अंपायर. टीमची धावसंख्या 19.
बॅटची एज कदाचित लागली होती का हा प्रश्नचिन्ह. डेफिनेटली बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे शॉट थर्डमॅनला गेला होता. टीमची धावसंख्या आहे 20. 4 बॉल. कोपरी मास्टरला 9 मध्ये 16 पाहिजेत तर टिवरी मास्टरला तर धावा रोखायच्या आहेत. हो डॉट बॉल येतोय सध्या. चांगले बोलबाला रोशन भोईरच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 बॉलमध्ये पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. रन 20. नक्षिलवन बोबतपाडा आज संधी होती या संघाला, संधी आहे क्वालिफाय होण्याकरता. इथे एखादा मोठा फटका आला तरी एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचेल. अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती राज आलाय चेंडूच्या मागे आणि राजने पुन्हा एकदा कॅच सोडलाय. म्हणजे कालपासून तीच गती चालू आहे राजकडून. टोटल या सध्या 3 धावा पूर्ण केल्यात. चौथीचा प्रयत्न आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल की नाही राजचं लक्ष नव्हतं, परंतु येस डेफिनेटली गेलाय विकेट. ह्या 3 धावा आणि विकेट. 23 झाल्या 24 जिंकायला. मास्टरला 6 मध्ये 11 12 पाहिजे आहेत. म्हणजे टिवरी मास्टर तिथे जिंकू देखील शकतो किंवा कोपरी मास्टर जिंकू शकतो. राकेश ठाकरे बॉलिंग मार्क वरती. सलामी जोडी पाठवून द्यायचे नायरा टिवरी.
इथे मात्र पटका पसलाय, कॅच घेतला तर मॅच बनेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय आणि सध्या 2 धाबा कंप्लीट. राकेश ठाकरेच्या पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर कॅच उडाला होता, कमबॅक केला होता. फिल्डर फार डीपला होते आणि नो मॅन्स लँड मध्ये फिल्डर आल्यानंतर सध्या 2 धाबा कंप्लीट. टीमची धावसंख्या 8. मास्टरचा मॅच देखील टफ झालाय. 4 मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत टिवरी मास्टरला. 4 मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत आणि इथे देखील बघूया डिफेंड केल्या जातील बोबतपाडा टीमच्या माध्यमातून की चेस केल्या जातील. स्ट्रेट ड्राईव्ह केला, जबरदस्त फटका आहे. भूषण आज थोडं स्ट्रगलिंग राहिले आणि आजच्या दिवसामध्ये भूषण ज्यासाठी ओळखला जातो ॲज अ फिल्डर म्हणून त्या प्रकारचा फील्ड वर्क झालेला नाही. येतोय चौकार. डीजे हार्दिक बलंगे, चांगली गाणी लावा. अंपायरने डान्स सोडलाय. विकेट गेलाय. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट आले. विकेट गेल्यानंतर टीमची धावसंख्या आहे 4 बॉल 12 रन्स. सूरज किनी काल जबरदस्त बॅटिंग केली होती. दोन चेंडू 5ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. टिवरी मास्टर डिपेंड करेल का? आणि आता 1 बॉल 5 मॅच आलाय. पांजू गावामध्ये जो मॅच आहे त्याचं सांगतो आम्ही. 14 बॉल 12 पाहिजेत या ग्राउंड वरती. टिवरी मास्टर मला वाटतंय मॅच जिंकेल की काय. समोर केलाय. आल्या आल्यास भव्य स्वागत. षटकार. बिग हिट. आणि टिवरी मास्टर मला वाटतंय तिथे मॅच जिंकलाय. म्हणजे अजून एकदा पुन्हा एकदा टिवरी मास्टरची ती दहशत. मला वाटतं 11 पैकी 7 ते 8 वेळा ट्रॉफी आहे मास्टर क्रिकेटमध्ये. आणि इथे मॅच फिनिश. खेळ खल्लास. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम नायरा 11 टिवरी हा मॅच जिंकलाय एका ओव्हरमध्ये. बागमोड होत आहे. चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सन्माननीय दिनेश बबन काटीला, त्यानंतर समाजसेवक सफल उद्योजक पुष्पराजजी म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक